आप देख रहे हैं बिग न्यूज टीवी नेटवर्क। जय महाराष्ट्र। मी स्वप्नील चव्हाण आज तुमच्या माध्यमातून सांगायला मला एक एकदम दुःखदायक वाटतंय की महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं बॅनर लावण्यावरती पण आक्षेप उचलतात बीएमसी वाले। 19 तारखेला आपली शिवजयंती झाली, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती झाली। त्याचप्रमाणे आता 6 मार्चला तिथीप्रमाणे आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती होणार आहे। त्या टाइमात व त्या काळासाठी मी स्वागतांसाठी घराघरापर्यंत छत्रपती शिवाजी महाराज पोचावे त्याकरता मी मालवणी विभागामध्ये 1 नंबर इथे 16x60चा असा होर्डिंग लावला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा। पण असे जे महाराष्ट्रामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांना न मानणारे माणसं ज्यांनी ऑनलाईन तक्रार देऊन आजूबाजूला सर्व बॅनर आहेत पण छत्रपती शिवाजी महाराजांनाच त्यांना त्रास होता महाराजांचा म्हणून ऑनलाईन तक्रार देऊन बीएमसी अधिकाऱ्यांना बोलवून तो 3 तुकड्यांमध्ये तो शिवाजी महाराजांचा बॅनर काढण्यात आला। एवढं दुःख वाटतंय की आज महाराष्ट्रामध्ये कसं जगावं माणसाने, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले रक्ताचं बलिदान देऊन त्यांच्या मावल्यांनी आपल्याला आज जो स्वराज्य देऊन आणि आज आपण जो जगतोय एक हिंदू मराठी जे बांधव बनून ते जगण्याला शिकवून आपल्या देवांना वाचवून ह्या अशा महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आपल्याला एक नाव वर्चस्व दिलंय अशा महान व्यक्तींचं असे बोलतात ना हरामीपणा करणारी जी माणसं आहेत जी वर्चस्व करणारी आहेत आमच्या ते कोण आहेत प्रशासनाचीच माणसं आहेत। ह्या अशा हरामीपणा करणाऱ्या माणसांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जो जयंती निमित्ताने लावलेला मी होर्डिंग तो पाडण्यात आला। तुझी काय भूमिका असते? त्याच प्रकारे मी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की नागरकर साहेब आपल्याला हात जोडून विनंती आहे की आपण या असे बॅनर जे लावतात, जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने बॅनर लावण्याला परवानगी नाही आहे तर हे असे वारंवार लावणारे बर्थडेचे बॅनर, कोणाचं स्वागत समारंभाचे बॅनर ह्यांनाही मनाई करा। कारण आम्ही महाराष्ट्रात राहतो, आमच्या दैवताचा आमच्या बापाचा बॅनर म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जर लावायला मनाई असेल मग हे असे छक्के पंजे लोकांचे बॅनर का लागतात? हे बंद करा, हे तुम्हाला हात जोडून विनंती आहे। कारण मला दुःख होतंय की महाराष्ट्रात राहतोय म्हणून मी आज माझा जीव काय जळतोय ते मलाच माहित आहे। सर्व तमाम हिंदू बांधवांना आणि माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवरती प्रेम करणाऱ्या मावळ्यांना हात जोडून विनंती आहे की ह्या येणाऱ्या 6 मार्चच्या रोजी ची तिथीप्रमाणे शिवजयंती होण्याची धूमधडाक्यात आपल्या विभागामध्ये आपल्या एरियामध्ये आपल्या नगरामध्ये जोरात करा आणि खास करून आमच्या मालवणीमध्ये जी शिवजयंती साजरी करणार आहे आम्ही त्याला सहभागी व्हा। त्यात कुठला पक्ष नाही, ना कुठचा मतभेद नाही, कुठचा जाती धर्म नाही, सर्वांनी त्याच्यात सहभागी व्हा आणि या जयंतीला जोराने जोमाने ताकद लावा। खास करून आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब आपल्याला, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब तुम्हाला आणि आमच्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब आपल्याला विनंती आहे आणि आपले जितके जे संघटना आहेत त्यांना विनंती आहे की या टायमाला मालवणीमध्ये 6 मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती ही जोरात झाली पाहिजे। तर तुम्ही सर्वांनी सहभागी व्हा आणि ह्यांना दाखवा की हिंदुस्थान हा छत्रपती शिवाजी महाराजांचा यांच्या मावल्यांचा आहे। आणि हे असे छक्के पंजे आमदार खासदार जे आपले बर्थडेचे होर्डिंग लावतात एवढे मोठे, यांना जरा दाखवा। हे सर्व आज जे केलंय जे नाही झालं पाहिजे ते तुम्हाला हे एका फ्रेम मध्ये दिसतच असेल कसा अपमान केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या होर्डिंगचं। जे मी स्वागतासाठी लावलेलं एक आपल्या महाराजांचा आपल्या बापाचा बॅनर लावलेलं त्या बॅनरचा महाराजांचा अपमान जो करणार केलाय ज्यांनी आणि ज्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतलाय, ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी घेतलाय याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। मी मुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करतो की जर कारवाई नाही केलात तर मला असं वाटतं की मी या महाराष्ट्रामध्ये राहून
चुकीचं झालं, जन्म घेऊन चुकीचा जन्म ठिकाणी घेतलाय. पाकिस्तानमध्ये जायला लागेल असं वाटतं आम्हाला आता राहायला. आज महाराष्ट्रामध्ये राहून महाराष्ट्राचा मराठी मुलगा असून छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा असून जर त्यांना हे त्रास होतोय तर आम्ही कुठे जायचं? पाकिस्तानमध्ये जातो आतापासून राहायला. तयारी चालू आहे माझी. काय वाटतं पुढे उद्या काय कोर कमिटी बैठक असणार, काय असणार आहे? जर मी कुठच्या पक्षाच्या मार्फत बोलत नाहीये, मी एक शिवबाचा मावळा, छत्रपती शिवाजी महाराजांचा एक छोटासा मावळा पण बोलू शकत नाही, तेवढं पण माझ्याकडे सर नाही, कारण त्यांनी रक्त घालून आपल्याला स्वराज्य दिलंय. पण मी एक छोटासा एक बोलतो ना, कुठेतरी काही निष्ठावंत आहे म्हणून मी बोलतो आपल्यासाठी की उद्या आम्ही 10 वाजता, भले पक्षाच्या मार्फतनं मोर्चा आहे आमचा, उद्धव साहेबांच्या मार्फतनं, पण जर तुम्ही मराठी माणूस असाल आणि तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांवरती अभिमान असेल, महाराष्ट्रावरती अभिमान असेल, त्या मोर्चाला सहभागी 10 वाजता व्हा. आणि त्याचप्रमाणे 6 मार्च रोजी सायंकाळी जी आपली मालवणीतली मिरवणूक असेल, त्या मिरवणुकीमध्ये आपले जोमाने आपण या छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करू. आणि असे जे ते असतात ना, काय त्यांचं नाव काय बोलू शकत ना, मला त्यांच्यासाठी वेगळा शब्द एकदम घाण आहे. अशा व्यक्तींना त्यांना बर्थडेचे बॅनर, आमदार साहेबांच्या बर्थडेचे बॅनर मोठे लावतात, फक्त शिवाजी महाराजांचा बॅनर काढायला लावलाय, अशा लोकांना दाखवून द्या आपली ताकद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी जास्त काय बोलू शकत नाही. मी बोलायला गेलो तर खूप काय बोलीन आणि अपशब्द निघतील, म्हणून मी आपल्याकडे माफी मागतो. आणि 6 मार्च रोजी आपली जोराने मालवणी विभागामध्ये आपली जी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी होणार आहे, त्याचा सहभागी व्हा. आणि उद्याचा मी मोर्चासाठी आमच्या संघटनेच्या मार्फतून आमचे संतोष राणे साहेब, विभाग प्रमुख, कैलास खनसे साहेब, malaड विधानसभा प्रमुख यांच्या मार्गदर्शनात खाली अशोक पटेल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मोर्चा घेणार आहे. त्याच्यामध्ये सहभागी व्हा. मराठी माणूस, महाराष्ट्राचा माणूस, छत्रपती शिवाजी महाराजांचा मावला करून सहभागी व्हा. पक्ष कुठचा बघू नका. आज महाराजांचा बॅनर लावण्यासाठी मनाई केली आहे, उद्या उठून आपल्याला महाराष्ट्र सोडावं लागेल. हेच फक्त विचार करा आणि जागे व्हा. जय हिंद, जय महाराष्ट्र. एक नंबरला काय प्रसंग झाला? 1 नंबरला मी तिथे बाजूला माझ्या दुसऱ्या कामासाठी आलो होतो आणि बाजूला बघितलं बॅनर आहे, पक्ष कोणाचा काय तो भाग वेगळा, परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा बॅनर तिथे बीएमसीचे काही लोक त्यांनी काही त्यांचं आयडेंटिटी कार्ड पण लावलेलं नव्हतं गळ्यामध्ये, परंतु ते बोर्ड फाडणारे किंवा बोर्ड काढणारे होते, म्हणजेच बीएमसीचे असणार. मी तिथे बघितलं, तिथे समोर हे अक्षरशः निर्दयीपणे छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो कापून ते खेचत होते. जे बॅनर जे आहेत निर्दयीपणे खेचत होते. छत्रपती शिवाजी महाराजांचं बॅनर खेचतायत हे बघून मला पण वाईट वाटलं, म्हणून मी तिथे बघितलं. मी विटनेस आहे त्याचा की ह्या लोकांनी कशा तऱ्हेने निर्दयीपणे छत्रपतींचा बॅनर फाडला आणि अक्षरशः पायदळी धुळीमध्ये मिळवला, त्याचे 3 तुकडे केले. तर हे अशा तऱ्हेने जे चालू आहे की छत्रपती हो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो, यांचे बॅनर काढताना निर्दयीपणे नाही काढले पाहिजे, सन्मानाने काढा. जसे सन्मानाने लावलेत नाही लावलेत माहीत नाही, ऑथराईज आहेत नाही तो भाग वेगळा. लागलेले होते 40 फुटाचे बॅनर, मग हे 40 फूट 20 बाय 10 बाय 15 40 फूट जे बॅनर लागतात ते सन्मानाने जर लावले असतील तर सन्मानाने काढा. सन्मानाने नसतील लावले तरी ते सन्मानाने काढा, कारण तुम्ही ते लावलेले आहेत, ऑलरेडी तिथे डिस्प्ले केलेले आहेत बॅनर. मग हे जर बीएमसीला किंवा पोलिसांना माहिती असतं, काही दिवसापासून लागलेले आहेत ते बॅनर, आजच नाही लावला आणि काढला, काही दिवसापासून तो बॅनर बघतोय मी 40 फूट लांब, तर तो काढताना त्याला सन्मानाने म्हणजे वागणूक दिली पाहिजे फोटोला. छत्रपती शिवाजी महाराज हे रिस्पेक्टेड आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे रिस्पेक्टेड पर्सन आहेत. त्यांचं बॅनर फाडताना अशा तऱ्हेने निर्दयीपणे त्याची उलथापालथ करणं, चिरफाड करणं हे योग्य नाही. बीएमसीसाठी आणि प्रशासनासाठी पोलीस डिपार्टमेंटने त्याच्यावर ऍक्शन घ्यावी आणि अशा तऱ्हेचं जे कृत्य करतात त्यांना तुम्ही रोखावं. आपला उद्देश नागरिक म्हणून मी इथे उभा आहे, मी कुठल्या पार्टी वगैरेसाठी नाही, नागरिक म्हणून माझं कर्तव्य आहे. असं जर कुठे होत असेल तर त्याला अशा तऱ्हेने आपण त्याला विरोध केला पाहिजे, नागरिक म्हणून केला पाहिजे. प्रभाकर वामन निकम, 9821966717.